नमस्कार, आपण पाहताय कोकण वार्ता न्यूज। कोकण वार्ता न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। पाहुयात बातमी सविस्तरपणे। दापोलीतील पेन्शनर हॉल येथे उद्धव ठाकरे गटाच्या वतीने आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी आगामी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले। मेळाव्याला तालुकाभरातील कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती। जिल्ह्यात शिवसेना संपल्याच्या वल्गना होत असल्या तरी दापोलीतील कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता उद्धव ठाकरे यांची शिवसेना आजही मजबूत स्थितीत असल्याचा दावा जाधव यांनी केलाय। शाखा प्रमुख हा संघटनेचा कणा असतो, पण अनेक ठिकाणी शाखा प्रमुख कमी सक्रिय असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली आहे। तालुका प्रमुख ऋषी गुजर हे बाजी प्रभू सारखी खिंड लढवत आहेत, अशा शब्दात जाधव यांनी त्यांचं कौतुक केलंय। संजय कदम यांनी पक्ष सोडल्यानंतर निर्माण झालेली पोकळी ऋषी गुजर यांनी भरून काढल्याचं त्यांनी यावेळी सांगितलंय। 6 जिल्हा परिषद गटामध्ये उमेदवार तयार ठेवण्याचे आदेश जाधव यांनी पदाधिकाऱ्यांना दिले। भाजपा आणि शिंदे शिवसेनेशिवाय इतर सर्व घटकांशी संवाद साधण्याचे निर्देशही त्यांनी दिले। महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवण्यासंदर्भात स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचा स्वातंत्र्य कार्यकर्त्यांना दिले। उद्धव सेना संपलेली नाही, काही जणांनी पैशाच्या जोरावर कार्यकर्त्यांना विकत घेण्याचा प्रयत्न केला। पक्ष फोडला तरी स्वाभिमानी कार्यकर्ता आजही आमच्या सोबत आहे, असं जाधव म्हणालेत। आगामी निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत खंबीरपणे उभे राहण्याचं आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केलंय। ब्युरो रिपोर्ट, कोकण वार्ता न्यूज, दापोली। ताज्या बातम्या आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या कोकण वार्ता न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि पाहत रहा कोकण वार्ता न्यूज।